सिव्हिल सर्व्हिसेसच्या पूर्व परीक्षेचं स्वरूप काय आहे. आपण आता माहिती घ्यायला सुरुवात करूया की UPSC सिव्हिल सर्व्हिसेसच्या पूर्व परीक्षेचं स्वरूप निश्चित कसं असेल. ही परीक्षा दोन भागात किंवा दोन पेपरमध्ये विभागली. पहिला जो पेपर आहे त्याला म्हणतात पेपर 1. हा जनरल स्टडीज या नावाने पेपर आहे. आणि दुसरा जो पेपर आहे त्याला म्हणतात ॲप्टिट्यूड टेस्ट असा पेपर 2. आता इथं मी लिहून ठेवतोय पेपर 1 हा आहे 200 गुणांचा आणि पेपर 2 हा पण आहे 200 गुणांचा. पेपर 1 मध्ये आपल्याला 100 प्रश्न घ्यायचे असतात, जेव्हा पेपर 2 मध्ये आपल्याला 80 प्रश्न सोडवायचे असतात. म्हणजे इथे 2 मार्क झाले एका प्रश्नाला आणि इथे 2.5 मार्क झाले एका प्रश्नाला. पण सगळे पेपर हे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे बहुपर्यायी प्रश्न ह्या स्वरूपाचे असतात. पेपर 1 आणि पेपर 2 हे पूर्वी दोन्ही एकत्र विचारात घेतले जायचे. पण आता मात्र थोडासा बदल झालाय. नवीन जे गव्हर्नमेंट आलं तर त्यांनी थोडेफार बदल केले. त्यातला हा महत्त्वाचा बदल आहे, त्यांनी ह्या ठिकाणचे मार्क जे आहेत हे फक्त 66 मार्क याला म्हणायचं क्वालिफाईंग हे विचारात घेतलेले. म्हणजे इथे तुम्ही 200 पैकी 200 मिळवले तरी तुम्ही क्वालिफाय होता. हे गुण विचारात घेतले जात नाही. गुण विचारात कुठचे घेतले जातात? फक्त पेपर 1चे 200 गुण हे विचारात घेतले जातात. हा मोठा बदल हा परीक्षेत झालेला आहे. कारण 2015च्या आधी हा प्रकार असा होता की पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपरची बेरीज करायचे आणि त्याप्रमाणे ती बेरीज विचारात घेतली जायची. म्हणजे तुमची गुण विभागणी ही 400 पैकी किती गुण मिळाले त्याच्यावर होती. पण आता 200 पैकी किती गुण मिळाले ह्याच्यावरच होते. पण पेपर 2 मध्ये तुम्ही क्वालिफाय होणं हे महत्त्वाचं असतं. क्वालिफाय म्हणजे तिथं कमीत कमी 66 मार्क मिळणं आवश्यक आहे. आता पेपर 1 काय आहे? जनरल स्टडीज. आता हा जनरल शब्द आहे ना, हा भयानक आहे. म्हणजे तुमच्यापैकी जर कोणी डॉक्टर असतील किंवा डॉक्टरी क्षेत्राशी परिचयाचे असतील तर त्यांना माहिती आहे की तो काहीतरी एक लोकल ॲनेस्थेशिया असतो आणि दुसरा जनरल ॲनेस्थेशिया. जनरल ॲनेस्थेशिया म्हणजे फार झोपवून टाकायचं. तर तसा प्रकार इथं जनरल स्टडीजचा आहे. ह्याच्यामध्ये समर्थ रामदास स्वामी जसं म्हणतात, शहाणे करून सोडावे सकळ जन, तर त्याच्यावरती विचार केलेला दिसतो. आणि मग तुम्हाला सगळ्या क्षेत्राचं ज्ञान हे आवश्यक आहे. म्हणजे कसं बघा की सायन्सच्या बाजूचे विषय आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हे 3 विषय सायन्सचे. एन्व्हायरमेंटल सायन्स हा 4था विषय. आता एन्व्हायरमेंटल सायन्स हा सायन्समध्ये आहे का भूगोलामध्ये थोडासा वादाचा मुद्दा ठेवा, पण एक स्वतंत्र विषय म्हणून घ्या. पण ज्याला सायन्स टच आहे असा एन्व्हायरमेंटल सायन्स हा म्हणजे पर्यावरण विज्ञान हा विषय झाले. 4 विषय विज्ञानी क्षेत्रातले. आता आर्ट्स म्हणजे कला क्षेत्रातले विषय बघा. इतिहास, जरी मी इंग्रजांचा इतिहास म्हणत असलो तरी हा पेपर वेगळा आहे. ह्याला नाव आहे नॅशनल फ्रीडम स्ट्रगल म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढा. म्हणजे इतिहासाचा एक पेपर, भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा दुसरा पेपर, असे हे 2 पेपर झाले. खरं तर एकच पाहिजे इतिहासमध्ये. ह्याच्यानंतर भूगोल, ह्याच्यानंतर राज्यशास्त्र, मग अर्थशास्त्र झालं. म्हणजे 4 विषय झाले सायन्स विभागातले. इतिहास, त्याच्यानंतर नॅशनल फ्रीडम स्ट्रगल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि भूगोल हे 5 विषय झाले कला क्षेत्रातले. त्यातल्या कॉमर्सवाले म्हणजे वाणिज्य शाखेवाले थोडंसं बोलू शकतात की इकॉनॉमिक्स आम्हाला पण आहे, तर तो एक विषय इकॉनॉमिक्सचा वाणिज्य शाखेबरोबर पण जातो. आणि मग इतिहास शिकला वगैरे झालं, नॅशनल फ्रीडम स्ट्रगल शिकलो, आजचं काय हे आठवतं. आणि मग पुढचा विषय येतो करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी. हा चालू सद्य या अर्थाने घ्यायचा असतो. तर तो चालू घडामोडी किंवा सद्य घडामोडी हा विषय त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा आहे. तर असे 10 विषय आपल्याला अभ्यासाला घ्यायचे. आता ह्या 10 विषयांचा अभ्यास करताना लक्षात ठेवायचं की जे काही भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितले कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. इतिहासाचा अभ्यास किती मार्कासाठी करायचा माहिती नाही. अभ्यास करणं हे तुझं काम.
आणि या रीतीने अभ्यास करत सुटायचं. भरोसा देता येत नाही, यांना कुठचंही लिमिट नाही. म्हणजे इतिहासावर 200 पैकी 10 प्रश्न तरी आलेच पाहिजेत, भूगोलावर 20 प्रश्न आलेच पाहिजेत, असं कुठचंही लिमिट मर्यादा यांच्यासाठी नाही. कदाचित एका वर्षी इतिहासावर जास्ती विचारतील, दुसऱ्या वर्षी भूगोलावर जास्ती विचारतील, कधीतरी पर्यावरणावरती विचारतील. तुम्ही 2014चा जर पेपर काढून बघितला तर 2013, 14, 15 हा जो काळ आहे, तर ह्या काळामध्ये त्यांनी पर्यावरणावरती जास्ती प्रश्न विचारले. 2017 पासून जर पेपर बघितले तर 2017, 18, 19 तिन्ही पेपरमध्ये त्यांनी करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडीवरती जास्ती लक्ष दिलेलं आहे. आणि त्यामुळं आपण निश्चित असं म्हणू शकत नाही की ह्या विषयांचा मी जर अभ्यास केला तर या विषयांच्या अभ्यासानंतर मी इतके मार्क कमवेन. कारण शाळेत असताना आमची गणित असायची, हा धडा आवडतो पण दुसरा आवडत नाही, किती मार्क जातील जास्तीत जास्त एवढे, ठीक आहे मी याच्यावर फोकस करतो. पण तसं इथं करता येत नाही. त्यामुळे इथं ह्या सगळ्या विषयांचा अभ्यास हा करायचा. तर पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला ह्या 10 विषयांचा अभ्यास करायचा. मी अजूनही परत सांगतो की पूर्व परीक्षेची माहिती सांगतोय, अभ्यास कसा करायचा हे आत्ता नाही, हे नंतरच्या एका प्रश्नामध्ये आपण उत्तर बघणार आहे. तर आत्ताचं जे उत्तर आहे हे 10 विषयांचा हा अभ्यास आपल्याला पूर्व परीक्षेत करायचा आहे. ह्याच्यात 2 मार्क हे आपल्याला मिळणार आहेत. एका प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं तर, चुकलं तर 0, पण नुसतं 0 नाही, पेनल्टी असते, कारण हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. आणि मला माहिती आहे की आमच्या विद्यार्थी वर्गामध्ये एक विद्यार्थी वर्ग असा मोठा आहे जो शकुनी नंतर मीच असं समजतो आणि 4 पर्यायात मी ज्याला टिक करणार तेच उत्तर बरोबर असणं, अशा आत्मविश्वासाने उत्तर देणारे आहेत. म्हणून त्याच्यासाठी त्यांनी दिलेलं आहे की 3 प्रश्नांची उत्तरं चुकली की एकाचे मार्क कट होतात. म्हणजे जर तुमच्या पेपर 1 मधली 3 प्रश्नांची उत्तरं चुकली तर 2 मार्क कट होणार आहे. आणि पेपर 2तल्या जर 3 प्रश्नांची उत्तरं चुकली तर एका प्रश्नाचे म्हणजे 2.5 मार्क कट होणार आहे. हा मोठा भाग आहे आणि म्हणून तुम्हाला उत्तर देताना विचार करायचा. तुम्ही असं गृहीत धरा तो कौन बनेगा करोडपतीमध्ये जो हॉट सीटवर बसलेला असतो त्याचं उत्तर चुकलं की त्यांनी काय कमावले ते पण गमवायची वेळ येते. तर तसा प्रकार आपल्याकडे असतो. त्यामुळे जर तुम्हाला डाऊट वाटत असेल की ए बरोबर आहे का सी बरोबर आहे तर शक्यतो उत्तर देऊ नका. जर तुम्हाला खात्री आहे की एच बरोबर आहे तरच उत्तर द्या. जोपर्यंत निश्चित खात्री नाही तोपर्यंत उत्तर द्यायचं नाही. म्हणजे नाहीतर मग तुम्ही रिस्क घ्यायला तयार असलं पाहिजे. 3 प्रश्नांची उत्तर चुकली की एका प्रश्नाचे मार्क जातात. आता पेपर 2 मध्ये काय आहे तर ॲप्टिट्यूड टेस्ट. आता ह्याच्यात काय काय बघा. ह्याच्यामध्ये तुमच्या बुद्धिमत्तेचा कस हा बघितला जातो. लॉजिकल रिझनिंग, ॲनालिटिकल रिझनिंग हे 2 विषय महत्त्वाचे. डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे तुम्ही अधिकारी म्हणून जेव्हा जाता तेव्हा एवढ्या गोष्टी कळल्या पाहिजेत. आलेख चढताय का उतरताय. आणि सोपी गोष्ट सांगतो मला, जिथं वातानुकूलन यंत्रणा कार्यान्वित असते म्हणजे एअर कंडिशन चालू असतो तिथं बरेचदा ही समस्या असते. AC कमी करा. मला या वाक्याचा अर्थ नक्की लावायला वेळ लागतो. AC कमी करा म्हणजे तुम्हाला टेम्परेचर कमी करायचं का टेम्परेचर वाढवायचं. म्हणजे AC थंड करायचं आहे का गरम करायचं. तर AC कमी करा हे वाक्य जसं विचित्र वाटतं पण ज्याला नॉलेज आहे तो असं बोलणार नाही. तो काय बोलणार टेम्परेचर कमी करा किंवा टेम्परेचर वाढवा. तर तसा प्रकार असतो की जे आलेख मांडलेले आहेत ते आलेख अधिकाऱ्याला तरी वाचता आले पाहिजे. दॅट इज कॉल्ड ॲज डेटा इंटरप्रिटेशन. मग पाय चार्ट असतो. आजकाल कॉम्प्युटरमुळे आपण ह्या पाय चार्ट बरोबर चांगल्या रीतीने परिचित झालेलो असतो. पण पाय चार्ट, बार चार्ट, लाईन चार्ट किंवा ह्या प्रकारातले जे तक्ते येतात वारंवारितेचे तक्ते तर फ्रिक्वेन्सी टेबल्स किंवा अशा बऱ्याच गोष्टींचं आपल्याला ज्ञान हे डेटा इंटरप्रिटेशनमध्ये होतं. ह्याच्यानंतरचा जो भाग येतो ते म्हणजे आकलन शक्ती. पर्शियन भाषेतला शब्द आहे अक्कल पण संस्कृत शब्द आहे आकलन म्हणजे तुम्हाला समोर जे दिलेलं आहे ते किती कळलं. इंग्लिशमध्ये याला म्हणतो आपण ग्रास्पिंग पॉवर. तर ही ग्रास्पिंग पॉवर आपली बघितली जाते आणि मग त्यासाठी काही उतारे दिलेले असतात आणि उतार्यावरती आधारित प्रश्न असतात. मग तुम्हाला उत्तर द्यायचे ते त्या उतार्यावर दिलेल्या माहितीतूनच.
जर तुम्हाला ते अवकाशयानाने अमेरिकन माणसाची चंद्रावर गेली होती तो उतारा आहे आणि त्या उतार्यात जर म्हटले की चंद्रावर पहिलं पाऊल एडविन ऑल्ड्रिननी ठेवलं, तर लक्षात घ्या चंद्रावर पहिलं पाऊल एडविन ऑल्ड्रिननी ठेवलेलं नाही, ते नील आर्मस्ट्रॉंगनी ठेवले. पण उतार्यात काय म्हटलंय, एडविन ऑल्ड्रिननी ठेवलं. आणि मग जर प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर उतार्यावर आधारितच असलं पाहिजे, तुमच्या नॉलेजवर नाही. तर तिथं त्यांनी स्पष्ट लिहिलेलं असतं की उतार्यावर आधारितच प्रश्नाचं उत्तर हे द्यायचं. तर अशा रीतीने सुमारे 50% पेपर जो आहे हा फक्त उतार्यावर आधारित असतो. आलं म्हणजे इथं तुमची ग्रास्पिंग पॉवर किती आहे हे आपल्याला बघायला मिळतं. आता जे सांगितल्याप्रमाणे उतार्यावर आधारित प्रश्न म्हणजे ग्रास्पिंग पॉवर तपासली गेली, लॉजिकल रिझनिंग, ॲनालिटिकल रिझनिंग, डेटा इंटरप्रिटेशन. आता याच्यानंतरची स्टेप येते त्याला आपण म्हणतो कम्युनिकेशन स्किल. आणि त्याच्यानंतर काही प्रश्न असतात डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग. हे सगळ्याचा एक गट आहे. म्हणजे विशेषतः मॅनेजमेंटसाठी जर जायचं असेल तर मॅनेजमेंटमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो की तुमच्याकडे डिसिजन मेकिंग पॉवर आहे का. मॅनेजमेंट स्किलमध्ये हे महत्त्वाचं आहे की डिसिजन मेकिंग, लीडरची तर ही सगळ्यात महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक आहे ती म्हणजे डिसिजन मेकिंग. त्याच्यानंतर प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी आणि कम्युनिकेशन स्किल. तर ह्यावर आधारित प्रश्न असतात. पण ह्या प्रश्नांना निगेटिव्ह मार्किंग नसतं. याचं कारण डिसिजन घेताना कोणाचा कुठचा डिसिजन, पृथ्वी गोल आहे, पूर्व दिशेला गेलं तर भारत लागतो, मग पश्चिमेला गेल्यावर पण भारत लागला पाहिजे. कोलंबसने असा विचार केला आणि त्यांनी पश्चिमेकडचा भारत शोधून दाखवला. आधी त्याला वेस्ट इंडिज म्हणतात. तर तो पश्चिमेकडचा भारत म्हणून ब्रिटिशांनी कंपनी स्थापन केली, त्याचं नाव ठेवलं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. पूर्वेकडचा भारत, मला वाटायचं कलकत्त्याला त्यांचं ऑफिस आहे म्हणून ईस्ट इंडिया, तर तसं नाही. युरोपमध्ये 2 इंडिया होते, पश्चिमेकडचा भारत म्हणजे वेस्ट इंडिज आणि पूर्वेकडचा म्हणजे आपला भारत. तर या पद्धतीत डिसिजन मेकिंगला तुम्ही चुकीचं ठरवू शकत नाही, म्हणून डिसिजन मेकिंगमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते. पण दुसरा प्रकार असतो तो म्हणजे सिम्पल ॲरिथमॅटिक्स, म्हणजे साधं अंकगणित. काळ कामवेगवर आधारित गणित असतात, चक्रवाढ व्याज, सरळ व्याज, त्याच्यानंतर शेअर मार्केट, असा सगळ्याचा समावेश असणारं साधं अंकगणित. यानंतर इंग्लिश भाषेचं ज्ञान, या आधारे परत उतार्यावरचे प्रश्न, हा सगळा समावेश असतो पेपर 2 मध्ये. पूर्वी म्हणजे 2015 पूर्वी माझा सरळ सल्ला असायचा पेपर 2चा प्रचंड अभ्यास करायचा, प्रॅक्टिस करायची. का तर पेपर 2 मध्ये 200 पैकी 150 मार्क मिळवणं शक्य आहे. इथंच तुम्ही रेस जिंकता. आजही MPSC परीक्षेमध्ये हे मार्क घेतले जातात, ग्राह्य धरले जातात. त्यामुळे MPSCचा की फॅक्टर हा पेपर 2च आहे. UPSCचा पूर्वी पेपर फॅक्टर जो विनिंग फॅक्टर होता तो पेपर 2चा होता. पण आता त्यांनी काय केलंय, क्वालिफाईंग मार्क. इथं 66 मिळाले तरी तुम्ही क्वालिफाय, 200 मिळाले तरी क्वालिफाय. पण ह्यातला स्कोर विचारात घेतला जातो. पण इथं जर तुम्ही 65 मार्क मिळवले तर इथं 200 मिळाले तरी तुम्हाला विचारात घेतलं जाणार नाही. म्हणून पेपर 2 हा क्वालिफाईंग आहे. क्वालिफाईंग म्हटल्यावर मी असंच काढतो असं म्हणायचं नाही, ठराविक टप्पा त्याचा पार करायचा. पेपर 2 मध्ये मी एवढंच सांगेन तुम्हाला की तुम्हाला जेव्हा आत्मविश्वास वाटेल की 66 मार्क मिळाले तिथंच सोडवायचं, थांबायचं. कारण का तर आणखीन आशेच्या भरात पुढं सोडवायला जाल आणि उत्तरं चुकली तर लक्षात घ्या 3 प्रश्नाची उत्तरं चुकली की 2.5 मार्क वजा होतो. आणि त्यामुळे काय होतं, 66च्या वर गेलेले तुम्ही परत खाली येता. तर त्यामुळं जास्ती प्रश्न सोडवायला जायचं नाही. आत्मविश्वासपूर्वक जेवढे येतात तेच प्रश्न सोडवायचे. हे आलं पेपर 2 साठी. आता ज्यांचे 66 पेक्षा जास्ती मार्क आहेत अशांना फक्त सिलेक्ट केलं जातं पेपर 1चे मार्क क्वालिफाय करायला, विचारात घ्यायला. आणि मग पेपर 1चे मार्क ग्राह्य धरतात. मग फिल्टर असा लावतात की आपल्याला साधारणतः 10 ते 14,000 जण मेन्स परीक्षेसाठी सिलेक्ट झाली पाहिजे. आणि मग ही 10 ते 14,000 मुलं मेन्स परीक्षेसाठी सिलेक्ट व्हायला काय करायला लागेल, तेवढा एक अंदाजे ते ठोकळा काहीतरी लावतात, दॅट इज कॉल्ड ॲज कट ऑफ मार्क. आणि त्याप्रमाणे तुमचं सिलेक्शन होतं. सरासरी लक्षात घ्या 50%च्या खालती कधी कट ऑफ घेत नाही. त्यामुळे जर तुम्ही ही परीक्षा द्यायला गेलात आणि तुम्हाला जर खात्री असेल की पेपर 1 मध्ये आपण 50%च्या वर मिळवतोय आणि पेपर 2 मध्ये 66च्या वर जाऊन पोहोचलोय, 200 पैकी 66च्या वर जाऊन पोहोचलोय,
तर बिनधास्त तुम्ही समजा मी पेपर म्हणजे प्रिलिम परीक्षा क्रॉस करतो. पण जर 50% गेला नाही तर मात्र गृहीत धरा नाही होणार. ओके, 50च्या वर गेल्यावर पण खात्री नाही का, तर त्या वर्षीचा पेपर किती जणांना चांगला गेलाय, कारण मला टॉपच विद्यार्थी काढायचे. त्यामुळे कधी कधी 60% पण जातो, कधी कधी त्याच्यापेक्षाही जास्ती टक्क्याला कट ऑफ जाऊ शकतो. तर त्यामुळं 50च्या खालती मात्र सहसा कट ऑफ आलेला नाहीये, 50च्या वरच कट ऑफ आहे. तर हे UPSC सिव्हिल सर्व्हिसेस बद्दल सांगतोय. तर त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवून पेपरचा अभ्यास आपण सुरू करू.